शरद पवार यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होतीये। डॉक्टर सायमन ग्रँट यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे। काल त्यांना खोकल्याचा त्रास झाल्यामुळे पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यांचा खोकल्याचा त्रास आता कमी झालेला आहे, तो बऱ्यापैकी कमी झालाय। मात्र डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला जाणार आहे। तर पुण्याच्या रुबी हॉस्पिटल बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। शरद पवार यांच्या तब्येतीमध्ये आता सुधारणा होत आहे। रुबी हॉलमध्ये या ठिकाणी त्यांच्या उपचार सुरू आहे। काल त्यांना या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं, मात्र आता जो खोकल्याचा त्रास होता तो कमी झालेला आहे, त्यामुळे त्यांना आरामसुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे। मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे। मात्र त्यांना भेटण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। फक्त घरातलेच नातेवाईक जे आहेत ते भेटू शकतात, कारण जे इन्फेक्शन आहे ते कमी होण्यासाठी बाहेरच्या लोकांना भेटण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। अजूनही या ठिकाणी त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। मात्र त्यांना डिस्चार्ज कधी मिळणार हे मात्र डॉक्टरच ठरवतील। मात्र या ठिकाणी आपण बघितलं तर काल रात्रीपासून आजपर्यंत त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झालेली आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच पुढील डिस्चार्जची जी प्रक्रिया आहे ती सांगितली जाईल। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर काही राजकीय मंडळी हे आज येण्याची शक्यता आहे। मात्र डॉक्टरांनी जर त्यांना भेटण्यास परवानगी दिली तरच भेटू शकतात। मात्र या ठिकाणी शरद पवार यांच्यावर अजूनही या ठिकाणी उपचार सुरू आहेत। मात्र या ठिकाणी कालच्या तुलनेत आज त्यांची प्रकृती जी आहे ती चांगली असल्याचं डॉक्टरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबरसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।